सुखा सद्धम्म देसना सुखा संघ ससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सत्यम पार्क येथील आलोका बुद्ध विहारामध्ये धम्मसंस्काराच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे श्रमण रोहित बोधे आणि श्रमण आनंद बोधे, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी बुद्ध आणि त्यांचा धम्म बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत। महामाईचा मृत्यू हा भाग आपण बघितलेला आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आज उपोषणशील आहे, वर्षावासातील पहिलं याच उपोषणशील आहे। मला वाटतं सकाळी बऱ्याच उपासक होते का? उपासक होते? नाही हो का? नाही, उपासक नव्हते, उपासिकेंनी, बऱ्याच उपासिकेंनी शील ग्रहण केलेला आहे। वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये उपोषणशील आपण पालन केलं पाहिजे। जसं दैनंदिन तुम्ही पंचशील ग्रहण करता, पंचशीलचं तुम्ही आचरण करता, अनुसरण करता, पण पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी असे हे 4 उपोषणशील आपण केले पाहिजे। मग आपण काय केलं पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे ना, कारण एखादी गोष्ट जेव्हा आपण करत असतो तर त्याच्या पाठीमागील कारण आपल्याला कळालं पाहिजे। जर समजून घ्या आपल्याला त्याचं कारण कळालं नाही, कशासाठी करतो हे जर समजलं नाही, तर त्याची विशेषता आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही। आणि समजून घ्या जर आपल्याला ते समजलंच नाही तर त्याचं आपण पालन करेलच असं काही आपण सांगू शकत नाही। आणि त्यामुळे भगवंताने उपोषणशीलाचं महान आणि असीम असं महत्त्व सांगितलेलं आहे। तसं शील पालन करणे आपल्या हिताचं आहे, आपल्या सुखाचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे। परंतु उपोषणशील पालन करणे ते सुद्धा अधिक आपल्या हिताचं, सुखाचं, कल्याणाचं आहे। उपोषणाच्या संदर्भामध्ये भगवंताने माता विशाखेला जो उपदेश दिलेला आहे। माता विशाखाचं नाव आपण अनेक वेळा ऐकतो। रोजच्या देशनेमध्ये माता विशाखा, अनाथ पिंडक यांचं नाव आपण सातत्याने ऐकत असतो, कारण त्यांनी तसं कार्य केलं, त्यांनी तसं कर्म केलं,
म्हणजे रोज हजारो वेळा, लाखो वेळा, रोज लाखो वेळा माता विशाखा आणि अनाथ पिंडकाचं नाव निघत असेल. जसं आज आपल्याकडे आता धम्मदेशना चालू आहे, या क्षणी संपूर्ण विश्वामध्ये लाखो धम्मदेशना चालू असते. म्हणजे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आणि एरवी सुद्धा जिथे जिथे धम्मदेशनेचा कार्यक्रम असतो, तिथे तिथे माता विशाखा असेल, अनाथ पिंडक असेल, राजा बिंबिसार असेल, प्रसेनजित असेल, चक्रवर्ती सवर्ण अशोक असतील, बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, म्हणजे ज्या ज्या लोकांनी बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, अशा लोकांचं रोज आणि रोज नाव निघत असतं. कारण त्यांचं ते पुण्यकर्म आहे, त्यांचं ते कुशल कर्म आहे, त्यांनी केलेल्या पुण्याचं ते फळ आहे, कुशल कर्माचं फळ आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपण पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, चांगले कर्म करत असतो, तर ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म, ते चांगले कर्म करत असताना श्रद्धा तर आपल्या चित्तामध्ये असावीच लागतं, परंतु श्रद्धेच्या सोबत सोबत सम्यक दृष्टी सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर योग्य काय आणि अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय, चुकीचं काय, बरोबर काय, हे जर आपल्याला समजलं, आपल्या फायद्याचं काय, आपला तोटा कशामध्ये आहे, फायदा कशामध्ये आहे, हित कशामध्ये आहे, अकल्याण कशामध्ये आहे, कल्याण कशामध्ये आहे, अहित कशामध्ये आहे, म्हणजे या सर्व प्रकारच्या गोष्टींचं जर विश्लेषण जर आपल्याला करता आलं, आपल्याला जर ते समजलं, तर आपण धम्म आचरण करण्याचा काहीतरी लाभ आपल्याला होऊ शकतो, त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्यामुळे या वैशाखाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये कालेन धम्म सवनम एकम मंगलमुत्तमम असं भगवंतांनी म्हटलं. कालेन धम्म सवनम म्हणजे काय? योग्य काळ आणि वेळ पाहून आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, धम्माला जाणलं पाहिजे, धम्माला समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर मग उपोषणशील, जसं तुम्ही उपोषणशील ग्रहण केलं, 8 सील तुम्ही ग्रहण केले. पहिली गोष्ट, तुम्ही सील जर ग्रहण केलं तर त्याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे, तो अर्थ तुम्हाला पाठ पाहिजे. तो अर्थ जर माहिती असेल तर तुम्ही आचरण करसाल, माहिती नसेल तर आचरण करू शकत नाही. मग पहिलं सील काय आहे? पानातिपाता वेरमणी शिखापदम समादियामी. काय म्हणते अर्थ त्याचा मराठीमध्ये? मी कोणत्याही प्राण्यांची हत्या करणार नाही. दुसरं सील काय आहे? अदिन्ना का अदिन्न? अदिन्न का अदिन्ना? काय तुम्ही काय म्हणता? अदिन्न. पुस्तकामध्ये काय अदिन्न आहे का अदिन्न आहे? काय आहे? अदिन्ना. तुम्ही म्हणता काय? अदिन्न. अदिन्ना म्हणजे न दिलेली, अदिन्न म्हणजे दिलेली. अदिन्न दाना वेरमणी नाही, अदिन्ना म्हणजे न दिलेली वस्तू मी घेणार नाही, म्हणजे मी चोरीचं कर्म करणार नाही. तिसरं सील आहे कामे सुमिच्छाचारा विरमणी. जसं उपोषण सील जेव्हा तुम्ही ग्रहण करता तर तिथे अब्रह्मचर्या विरमणी शिखापदम समाधियामी, म्हणजे या 6 प्रकारच्या इंद्रियाला सुख प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा मी त्याग करेन, ज्याला कामभाव, कामराग, कामवासना असं म्हटलं जातं. परस्त्री गमन अथवा परपुरुष गमन उपोषणाच्या दिवशी मी करणार नाही, किंवा माझ्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं पालन मी करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर मुसावादा विरमणी शिखापदन समाधियामी. मुसावादा म्हणजे काय? मुसावादा म्हणजे मी खोटं बोलणार नाही. आणखी एकच अर्थ आहे एवढंच.
एवढाच अर्थ आहे का मुसावादाचा? मुसावादा म्हणजे काय? मी खोटं बोलणार नाही, मी निंदानालस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही आणि मी व्यर्थ बडबड करणार नाही. मुसावादामध्ये 4 सील येतात: खोटं न बोलणे, निंदानालस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे आणि व्यर्थ बडबड न करणे. वाणीचं कर्म आहे. त्यानंतर सुरामेर, जे कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. मग आणखी अशील आहे: विकाल भोजना वेरमणी शिखापदम समादयामी. विकाल म्हणजे अवेळ, अवेळी मी भोजन करणार नाही, तर योग्य वेळेमध्ये मी भोजन करेन. मग योग्य वेळ कोणती? तर भगवंताच्या काळामध्ये काय घड्याळ नव्हते, तर मध्यान्ह म्हटलं आहे. म्हणजे मध्यान्हाच्या पूर्वी आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. जसं आपल्या जी काही सावली आहे, सावली आपल्या शरीरापासून दूर जाण्याच्या अगोदर आपण भोजन केलं पाहिजे. तर साधारणतः 12च्या आतमध्ये आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. त्याला योग्य वेळ असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नच्च गीत वादित विसुक दसना माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिखापदम समाधी. म्हणजे कोणत्याही प्रकारे नाचगाणं असेल, तमाशे असेल, एव्हरीथिंग एंटरटेनमेंट करणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी असतील किंवा स्वतःला सौंदर्य प्रसाधनं जे असतील, म्हणजे सुंदर बनवण्यासाठी आपण जे काही वापरत असतो, तर ज्या दिवशी आपल्याला उपवासशील असतं तर त्या दिवशी ते पूर्णपणे टाळायचं असतं. एकदम साधं, एकदम सिंपल जीवन आपण जगलं पाहिजे. आणि 8वं शील आहे: उच्चासैना महासैना वेरमणी शिखापदम समाध्यानं. म्हणजे उच्च आसन, आसनावरती मी झोपणार नाही. तसं आपल्याकडे काय फारसे उच्च आसन नाही आहे. उच्च आसन म्हणजे भगवंताच्या काळामध्ये जे राजे महाराजे लोकांचे अत्यंत उंच उंच आसन असायचे. तर ज्या आसनावरती बसल्यानंतर प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो, तर अशा प्रकारच्या आसनाला मी ग्रहण करणार नाही. म्हणजे अशा प्रकारचे हे 8 शील आहे. 8 शील आहे, ज्याला उपोषक शील असं म्हटलेलं आहे. मग या 8 शीलाचं पालन करणारा मनुष्य त्याला काय लाभ होतो? म्हणजे फक्त 12च्या आतमध्ये भोजन करणे म्हणजे उपोषक नाही. लोकांना असं वाटतं की 12च्या आतमध्ये आम्ही भोजन केलं की उपोषक झालं, बाकीचा काही विषय नाही. पण उपोषक फक्त भोजन नसते. जसं एरवी लोक उपवास करतात, ऐक ना, उपवास आणि उपोषक याच्यामध्ये खूप फरक आहे. उपवास आणि उपोषक यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. जसं एखादा मनुष्य उपवास पकडतो, काय करतो? समजा एखाद्या व्यक्तीला उपवास आहे, काय करते उपवासाला? साबुदाणा, साबुदाण्याची खिचडी, नंतर फळं, केळी वगैरे, ज्यूस, त्याच्यानंतर म्हणजे जे काय जे जे काय असेल ते फक्त खात राहते. ऐक ना, आणि काय म्हणतात? आम्हाला उपवास आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये दररोज जेवढं ते भोजन करतात त्याच्यापेक्षा जास्त त्या दिवशी खातात. आहे की नाही? कोणी भगर खाते, कोणी साबुदाणा खाते, कोणी काय काय बनवून खातात, कोणी केळी खाते, फळं खाते, म्हणजे फक्त खात राहतात. सांगतात की आम्हाला उपवास आहे. मग सकाळी खायचं आणि संध्याकाळी काही खायचं नाही, असा उपवास असतो. मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे अशा अपेक्षेने उपवास केला जातो. परंतु उपोषक आणि उपवास याच्यामध्ये फरक आहे. जसं तुम्ही जर उपोषक करत असाल तर हे शील घेतलं पाहिजे: 12च्या आतमध्ये चांगलं स्वादिष्ट भोजन ग्रहण केलं पाहिजे. शक्यतो संध्याकाळचं काही खाल्लं नाही पाहिजे शक्यतो. पण समजून घ्या, जर तुम्हाला काही आजार आहे, तुम्हाला काही एखादी गोळी वगैरे घ्यायची आहे,
तर तुम्ही थोडंसं काहीतरी घेऊ शकता, ज्यूस वगैरे. म्हणजे आजारी असल्यामुळे. पण आपण जर आजारी नसेल, आपण जर सुदृढ असेल, बलवान असेल, तर सायंकाळी काही जेवायचं नसतं. सकाळच्या भोजनामध्ये अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर, म्हणजे दुसऱ्या दिवशी 12 पर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला एनर्जी देऊ शकते असं भोजन आपण ग्रहण केलं पाहिजे. नाहीतर मग उपवासात आहे आणि मस्त स्वादिष्ट स्वादिष्ट जर करून खातो म्हटलं, तर मग त्याला गोपाल उपवासात व्रत म्हणतात. फक्त खाण्यासाठी. नाही का, लहानपणी आम्ही उपवास करायचो. म्हणजे उपवास करायचो कोणता? मला असं वाटतं की 99% लोक एक उपवास करतात. कोणता? ते रताळा खायला भेटतात कोण्या दिवशी? हा, ते रताळाचा ज्या दिवशी उपवास असायचा, त्या दिवशी आम्ही आईला म्हणायचो की आज मला उपवास आहे. मग ते रताळा आले, रताळा खाऊन घ्यायचे. रताळा खाणे झाले की उपवास संपला. बाकी काही घेणं नाही. म्हणजे फक्त खावंच तर उपवास, बाकी उपवास काही गरज नाही. खाण्यासाठी उपवास करतात लोक. अनेक लोक खाण्यासाठी उपवास करतात. खाण्यासाठी बिलकुल उपवास उपवास नसतो. जर खाण्यासाठी जर आपण उपवास करत असेल, तर मग आपल्या तृष्णा, आसक्ती, लोभ कसा का कमी होणार आहे? तर कमी होणार नाही. लोकांना कितीही समजून सांगा की संध्याकाळी आपण घेतलं नाही पाहिजे, तरी सुद्धा फोन येतोच. भंतेजी, थोडं खाल्लं तर चालते का? काही खिचडी वगैरे थोडी खाल्ली तर चालते का? भंते थोडं दूध वगैरे घेतलं चालते का? आता चालते काय पळते, पण उपवासच आहे ना तुमचं. आणि खाल्लं तर काही चालते, काही खाऊ शकतो आपण. पण जर समजून घ्या, उपवास करण्याचे सायंटिफिक कारण आहेत ना. उपवास आपण का करतो, कशासाठी करतो? तर कधीतरी आपण पोटाला सुद्धा थोडासा आराम दिला पाहिजे. पोटाला आराम दिला पाहिजे की नाही? कारण पोटाला जर समजा आपण आराम दिला, तर म्हणजे आपलं जे काही पोटाची प्रक्रिया आहे, तर ती थोडी व्यवस्थितपणे चालत असते. म्हणजे चांगल्या प्रकारे जर आपण व्यवस्थित काटेकोरपणे जर उपवासाचं पालन केलं, कधी कधी काही काही लोकांना सहन होत नाही. ज्यांना सहन होत नाही, तर त्यांनी उपवासात केलं नाही पाहिजे. जर काटेकोरपणे जर पालन केलं तर लाभ होतो, पण काटेकोरपणे जर पालन केलं नाही, तर त्याचा लाभ काही होत नाही. आणि केवळ करायचं म्हणून करायचं नसते. धम्म आचरण म्हणजे अशी गोष्ट आहे की करायचं म्हणून बिलकुल ते केलं जात नाही. जर तुम्हाला श्रद्धेने, म्हणूनच मी सुरुवातीला असं म्हटलं की सम्यक दृष्टी जर आपल्याकडे असेल आणि सम्यक दृष्टीला अनुसरून जर आपण उपवासशील धारण करत असेल, तर त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. अन्यथा बघा, त्याचा काही फायदा नाही. उग दुसरे करतात म्हणून जर आपण करत असेल, तर काहीही लाभ होत नाही. आणि त्यामुळे एकच उपवास करावं. एक तर पौर्णिमेचं करावं, तुमची क्षमता असेल तर पौर्णिमा आणि अमावस्येचं करावं. तुमची अधिक चांगली क्षमता असेल तर 4 उपवास मात्र कंपल्सरी आपण केले पाहिजे. पौर्णिमेचं, अमावस्येचं आणि 2 अष्टमीचे. आता अनेक लोक कधी कधी असं म्हणतात, भंतेजी आम्ही महिनाभर उपवास पकडला. आम्ही म्हणतो कशासाठी पकडला? महिनाभर पकडायचा कोण सांगला? कोणी म्हणजे 2 महिने पकडला, कोणी म्हणजे 3 महिने पकडला. 3 महिने उपवास करण्याची काय गरज आहे? कुठे सांगलं भगवंताने? असं 2 महिने, 3 महिने उपवास करा. ग्रस्त लोकांसाठी, सदग्रस्तांसाठी, पारिवारिक लोकांसाठी भगवंताने कुठेही सांगितलेलं नाही. का नाही सांगितलं? कारण उपवासशील पालन करताना काही मर्यादा असतात तुम्हाला, नाही का? परिवारामध्ये काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा जर आपण ओलांडल्या, कारण अनेक लोकांचे फोन येतात बघा, माता भगिनींचे, की म्हणते जे आमची खूप इच्छा असते, पण आमचे घरचे काय आम्हाला उपवास पालन करू देत नाही. आमचं त्या दिवशी उपवासात आहे, मुद्दाम काहीतरी खोडी काढतात, म्हणजे आम्हाला राग येईल असं, आम्ही भांडण करावं असं ते वागतात. त्यांना असं वाटतं की उपवास केलं नाही पाहिजे. पण जर तुम्ही 4 उपवास केले, महिना महिना जर तुम्ही उपवासी राहत असाल, आता साहजिकच आहे, समजून घ्या तुमचं उपवासात आहे. एक उदाहरण म्हणून, आपण व्यवहारिक उदाहरण म्हणून समजून घ्या, तुमचं उपवासात आहे. घरी तुम्ही दोघंच आहात, पती पत्नीच आहात. समजून घ्या पत्नीचं उपवासात आहे आणि पतीचं उपवासात नाही. जर समजा पत्नीला जर संध्याकाळचं उपवासात असल्यामुळे जेवायचं नाही, तर ती संध्याकाळी स्वयंपाक बनवेल का?
बनवेल का? सकाळचं खाय म्हणते, खाऊन घ्या म्हणते सकाळचं, उरलेलं थोडंसं आहे. कारण कंटाळा येते ना, साहजिकच आहे ना, कंटाळा येऊ शकतो. असं जर महिनाभर झालं समजून घ्या की सकाळचं खा, सकाळचं खा, खरंच होईल का ते व्यवस्थित? बिलकुल तसं होणार नाही. एक दिवशी मनुष्य ऍडजस्ट करू शकतो, बा ठीक आहे, चांगली माता भगिनी असेल तर करून पण देईल, ऐक नाही. परंतु जर समजून घ्या, असं कंटिन्यू जर तुम्ही करत असाल तर तिथे मात्र मग वाद होतो, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात, आणि मग जिथे फायदा व्हायचा असतो तिथे आपली हानी होते, हानी होते आपली. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की चारच उपवास करावे, परंतु काटेकोरपणे आपण केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, दोघांनी सुद्धा केलं तर अत्यंत उत्तम. जर पती पत्नीने जर उपवास केलं तर अतिशय उत्तम आहे, कारण मग कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे तुम्ही तशी प्रेरणा दिली पाहिजे. जर तुम्हाला त्याचं सुख लाभत असेल, तुम्हाला त्याचा आनंद मिळत असेल, तर तुम्ही आपल्या घरच्यांना सुद्धा सांगू शकता की उपवासशीलाचे फायदे आहेत. पण तुम्ही जर काटेकोरपणे जर त्याचं पालन केलं तर घरच्यांना सुद्धा तुमच्या वाटू शकते, अरे उपवासाचे फायदे आहेत, मग आपण सुद्धा केलं पाहिजे. पण जर तुम्हीच व्यवस्थित नाही केलं, तुम्ही जर चांगल्या प्रकारचं नाही केलं तर काय लाभ आहे? जर समजा तुमचा उपवास आहे आणि तुम्ही जर रागराग करत असाल, तुम्ही जर द्वेष करत असाल, तुम्ही जर भांडण करत असाल, वाद करत असाल, विवाद करत असाल, तर घरचे लोक असं म्हणतील, काय फायदा उपवास घेऊन, काय फायदा तुमचा उपवास घेऊन? तुम्हाला तर राग येतो, तुम्ही तर भांडण करता, तुम्ही तर अपशब्द बोलता, मग उपवास घेण्याचा फायदा काय? कारण उपवास घेतल्यानंतर काया वाचा मनावरती तुमचा संयम असला पाहिजे, तुमचा कायेवर संयम असला पाहिजे, तुमचा वाणीवर संयम असला पाहिजे, तुमचा मनावर संयम असला पाहिजे. म्हणजे काया वाचा मनावरती जर तुमचा संयम असेल तर तुमचं उपवासशील, त्याचा अर्थ होतो. नसता केवळ करायचं म्हणून जर केलं तर मात्र कुठल्याही प्रकारचा लाभ मनुष्याला होत नाही. कारण केवळ क्वांटिटी म्हणून जर आपण ते करत असेल तर त्याचा काही लाभ होत नाही. आणि त्यामुळे आपण काटेकोरपणे हे 4 उपवास पालन केले पाहिजे. मग त्याचा लाभ काय आहे? तर भगवंत असे म्हणतात, जो सदग्रस्त सदग्रहिणी उपवासशीलाचं पालन करतात, तर ज्या एखाद्या चक्रवर्ती राजाला जे सुख लाभत असते, आता चक्रवर्ती राजा म्हटल्यानंतर त्याच्याकडे सर्व प्रकारचं सुख असते, सर्व प्रकारचं. राजा म्हटल्यानंतर काय कमी आहे? काहीच कमी नाही आहे, सर्व काही सुख असतं. परंतु उपवासशील पालन करणारा व्यक्ती, राजा ज्या सुखाचा उपभोग घेतो त्याच्यापेक्षा 16 पटीने उपवासशील पालन करणाऱ्या व्यक्तीला सुख लाभत असते. एवढं महान आणि असीम असं हे पुण्यकर्म बघा उपवासशीलाचं आहे. उपवासामुळे वर्तमान काळामध्ये 4 प्रकारच्या गोष्टींची वृद्धी आपल्यामध्ये होत असते. उपवासामुळे आपलं आयुष्य वाढतं, वर्ण वाढतो, सुख वाढते आणि बल वाढते. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टी उपवासशील पालन करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होत असतात. मग कोणाला नको आहे आयुष्य, दीर्घायुष्य कोणाला नको आहे? कोणाला नको आहे सुख? कोणाला नको आहे आध्यात्मिक बल? कोणाला नको आहे सतेजपणा, तेजपणा? प्रत्येक मनुष्य, जीवन जगणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य, मग तो कोणत्या जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायाचा असो, कोणताही मनुष्य असो, प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मला दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे, मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, मी आनंदी असलो पाहिजे, माझ्याकडे आध्यात्मिक बल असलं पाहिजे, माझा वर्ण हा सतेज असला पाहिजे. अशा प्रकारे बघा प्रत्येकाची इच्छा असते. उपवासशील पालन करणाऱ्या व्यक्तीला या 4 गोष्टीची प्राप्ती होत असते. पण जर काटेकोरपणे पालन केलं तर, जर काटेकोरपणे पालन केलं नाही आणि फक्त मी 12च्या आतमध्ये जेवतो, बाकी काहीच करत नाही असं जर म्हटलं तर काहीच लाभ होत नाही. आणि त्यामुळे असंख्य उपासक उपासिका उपवासशील पालन करतात, परंतु काटेकोरपणे न पालन केल्यामुळे त्यांना काही लाभ होत नाही. कारण भगवंताचा धम्म
चिरन तिठंतु सद्धमुआ, म्हणजे त्याही काळामध्ये भगवंताच्या धम्माचं आचरण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरहंत होत होते. वर्तमान काळामध्ये सुद्धा जे जे लोक योग्य प्रकारे धम्माचं आचरण करतात, अनुसरण करतात, तर ते आजही श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरहंत पदाला प्राप्त करू शकतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते करतील. कारण भगवंताचा धम्म हा नैसर्गिक आहे. मन आणि मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला जर आपण थांबवलं, आपण नष्ट केलं, आपण नाहीसं केलं, तर बघा त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे 4 प्रकारचे उपोषण किमान वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये तर आपण 4 उपोषण केलेच पाहिजे. जर तुम्ही ते उपोषण करसाल, जेव्हा तुम्ही करसाल काटेकोरपणे, तेव्हा मात्र तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ प्राप्त होईल. कारण जर जमिनीमध्ये जर आपण बी पेरलं तर उगवणार आहे. चांगल्या जमिनीमध्ये जर आपण बी पेरलं तर नक्कीच ते उगवणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. अगदी तशाच पद्धतीने जर आपण धम्माचं आचरण केलं, आपण शीलाचं पालन केलं, आपण सदाचाराचं अनुसरण केलं, उपसतशील धारण केलं, दान पुण्य केलं, अनापान सतीची भावना केली, ध्यान भावना केली, मंगल मैत्रीची भावना केली, तर ह्या सर्व प्रकारच्या सद्गुणाच्या द्वारा आपल्याला बघा आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे वर्षामासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये ह्या सर्व काही सुखाच्या अवस्था, ह्या सर्व पूर्णत्वाच्या अवस्था आपल्याला प्राप्त करण्याची अत्यंत एक चांगल्या प्रकारची बघा सुवर्ण अशी संधी आहे. म्हणजे अत्यंत सुवर्ण संधी आहे ही. 3 महिन्यापर्यंत वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अधिक पुण्याचा संचय आपण करू शकतो. 7 प्रकारच्या धनाचा संचय या 3 महिन्यामध्ये तुम्ही करणार आहात. भगवंताने धन सांगितले, ऐकलं, भौतिक धन वेगळं आणि आध्यात्मिक धन वेगळं. तर आध्यात्मिक धनाचा संग्रह तुम्ही करू शकता. शील हे धन आहे, शील पालन करता तुम्ही रोज. श्रद्धा हे धन आहे, श्रद्धेनं तुम्ही रोज विहारामध्ये येत असता. बुद्ध धम्म संघाच्या प्रती तुमची अनंत असीम श्रद्धा तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होते. त्यानंतर तुम्ही स्रोतधन प्राप्त करता. रोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. बुद्ध आणि त्यांचं धम्मग्रंथाचं वाचन आपण श्रवण करता, तेही ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार आहे. लज्जा जो भाव आहे, लज्जा धन सुद्धा आपल्याला त्याचं आचरण करायचं आहे. अव्यतृप्य, लोकलज्जा आणि मानसिक लज्जा याच्याबद्दल सुद्धा आपल्याला ज्ञान करायचं आहे, प्राप्त करायचं आहे. त्यानंतर त्यागधन सुद्धा आपण त्याचं अनुसरण करतो, आचरण करत असतो. प्रज्ञाधन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कुशल धम्माचा संग्रह या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तुम्हाला करण्याची बघा एक सुवर्ण अशी संधी आहे. आणि त्यामुळे सातत्याने उपोषणशील आपण ग्रहण केलं पाहिजे. तसं 5 शीलाचं आपण आचरण तर रोजच करतो, केलंही पाहिजे. कारण शीलवान मनुष्य, सदाचारी मनुष्य, भगवंत असे म्हणतात की नेहमी तो सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो. सदाचारी मनुष्य नेहमी आपल्या जीवनामध्ये जो काही तो इच्छितो, म्हणजे त्याच्या चित्तामध्ये जे जे काही तिचे संकल्प असतात, विकल्प असतात, ती सर्व प्रकारचे संकल्प त्याचे पूर्ण होत असतात. आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये हे वर्षावासाचं पहिलं म्हणजे दुसरं पौर्णिमेचं उपोषण आणि हे दुसरं अष्टमीचं उपोषण आज संपन्न झालं. तर ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी हे उपोषणशील घेतलं, आता यावेळेस जर ज्यांनी घेतलं नाही तर त्यांनी पुढच्या वेळेस घ्यावं. म्हणजे किमान 3 महिन्यापर्यंत या उपोषणशीलाचं आपण खूप चांगल्या प्रकारे काटेकोरपणे पालन करावं, आचरण करावं. कारण त्याचे अनंत आणि असीम लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी या उपोषणाच्या संदर्भामध्ये छोटीशी धम्मदेशना देऊन ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आशीर्वाद.
सदिन्तिगो विभजन्तो सर्वरोगो विनाशतो माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते आयु आरोग्य संपत्ति सगसंपत्तिमेवं च ततो निब्बाण संपत्ति यमिनाते समिज्जतु इच्छितं फलितं तुय्यं क्षिप्रमेव समिज्जतु सवे पुरन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा अभिवादनशीलिस्स नित्यं वर्धापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयिवन्नो सुखं वदन्ति। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि।